इथे पृथ्वीवर ग्रॅव्हिटी फोर्स आहे. बाबा साईबाबा म्हणा, गजानन महाराज म्हणा, हे सगळे गेल्यानंतर म्हणजे त्यांचा देहाच्या बाहेर आत्मा गेल्यानंतर मग त्यांचं कार्य उदयाला आलं. मग बाबांना दादाने विचारलं, सगळ्यांचे गेल्यानंतर झालं तर मला माझ्या ज्या हयातीतच मला ते अनुभव यासाठी तेव्हा ते म्हणाले की तुला एक दिव्य करावं लागेल. समजतंय ना? ऐकलं काल ते दिव्य काय करायचं म्हणजे तू इथे असून तुझा आत्मा इथे कॉस्मिकमध्ये पाठवायचा. देह सोडून आत्मा तिथे लांब गेल्यानंतर मग ते त्यांच्या देहाभोवती जे वलय आहे ते सगळ्या भक्तांच्या याच्यात जाणार आणि कार्य पुढं जाणार. दादा नेहमी बाबांना सांगायचे हे माझ्या पश्चात कार्य पुढं जाणार असेल तर मी करीन. आपण बाहेर बघतो ते शत्रुशास्त्रात गेले की त्यांच्या मागोमाग ते कार्याचा पण लय होतो. समजतं? इथपर्यंत वाचलं होतं आपण. आता त्याच्या पुढं आपण वाचलं. पान क्रमांक 50. आणि काय कशातून करायचं नाही तर शब्द पहिला स्पर्श, रूप, रस आणि याला फार सन्मान करतात. आता मागील 6व्या आणि 7व्या संमेलनामध्ये जसे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जाणवून दिले. 6व्यामध्ये 2 आणि 7व्यामध्ये 3 म्हणजेच तन्मात्रांची जाणीव करून दिली. तसे ह्या निराकार अवस्थेमध्ये ही प्रतिभा अवस्थेची जाणीव करून दिली. म्हणजे या विषयाबद्दल बोलण्याची ताकद, सिद्धता, प्रतिभा. आता विषय आम्ही वाचून तुम्हाला सोपं करून सांगतोय म्हणून तुम्हाला समजतोय. तुम्ही पुस्तक वाचायला ते एक पान वाचले की ठोकणार. त्याला प्रतिभा म्हणतात. मी येथे येण्यापूर्वी 4-5 दिवस येथे जे प्रत्येकाने व्यक्तिशः उपस्थित राहून जे जे काही सांगितले ते योग्यच व हितार्थच सांगितले. म्हणून 6 सेमिनारनंतर दादा सांगितलं मी अवस्था तुम्हाला दिली आहे तर तुम्ही मी याच्या आधी 4 दिवस बोला. म्हणजे प्रतिभा ही अवस्था सर्वांना दिली आहे. मग काही केंद्र प्रमुख, काही पर्टिक्युलर व्यक्ती होत्या, त्या सगळेजण बोलल्या. म्हणून दादा म्हणतात तुम्ही मी 4-5 दिवस येण्याच्या पूर्वी तुम्ही जे बोललात ते यथार्थच बोललात. आणि मग 7व्या दिवशी दादा आले. त्यावर 4-5 दिवस सगळे केंद्र प्रमुख किंवा इथं कोण नावं गेली होती ते सगळे बोलले. यापुढे अनुकरण आता करावयाचेच नाही. अनुकरण केलेलं तेच ते काय म्हणते शब्द पुन्हा तेच करायचं. मराठी शब्द आपण वापरत होतो. बरं आठवलं सांग. यापुढे अनुकरण करायचे नाही. अनुकरणाने शतके गेली पण लोकजागृती झाली नाही. आता अनुभव सिद्ध तुम्ही काही दिले तरच भवितव्यामध्ये या जगाचा विश्वास देवाधर्मावरती बसणार आहे. असे ते कार्य तुमच्या सर्वांच्या माध्यमातून व्हावे म्हणून हे दिव्य जे आहे हे मला करावे लागले. आता 5 डॉक्टरांच्या विचारपरत्वे अजूनही निर्णय लागलेला नाही की मला हार्ट अटॅक आला होता का नाही. अटॅक वॉज नॉट हर्टिंग मी बट आय वॉज हर्टिंग द अटॅक. याचे कारण ऍक्च्युअली पोझिशन काय होती? इट वॉज ऍडमिटेड टू हॉस्पिटल का काय? ऍडमिटेड टू हॉस्पिटल. मग दादाने सांगितलं होतं मी असं करणार आहे तर तुम्ही माझ्या बॉडीला हात लावायचा नाही 2 तास. आणि ती बॉडी ठेवली होती तिथं हॉस्पिटलमध्ये आणि सगळेजण बाहेर बसले होते. डॉक्टर होते आजूबाजूला सगळ्यांचे. पण ते अनुभव घ्या म्हणाले नाडी बंद, सगळं बंद. नाडी लागत नाही, काही नाही, जीवच नाही ना. आत्मा गेला आत्मा बाहेर 5व्या लोकांमध्ये गेला. प्रेतच ते. बाबांचं जर शिर्डीचं तुम्ही चरित्र वाचलं असेल तर 5 दिवस बाबांनी हे केलं होतं आणि सांगितलं मला हात लावू नका, काही करायला जाऊ नका. पुस्तकाचे सरकार वगैरे आले आणि त्यांनी सांगितले हे असं ठेवतायत मी ते काढायला पाहिजे. ते म्हणाले त्या ताजगणूंना सांगितलं होतं. ताजगणू म्हणाले तुम्ही हात लावायचा आणि मला विचारायचं आहे. माझ्यावर जबाबदारी टाकून दिले.
ते जे 5 दिवस त्यांनी केलं ते दादाने 2-2.5 तास केलं. म्हणजे सबंध देहावर त्यांचा कंट्रोल, एवढा कंट्रोल होता पंचमहाभूत तत्वावर. पंचमहाभूत तत्वावर कंट्रोल म्हणजे तुमचं देह पंचमहाभूत तत्वाचाच आहे, त्यातनं ते काढून घालणं. आणि ती प्रॅक्टिस पहिली 20-25 वर्ष केली. प्रत्येक विभूती यायची. मोहम्मद गेला बाबांनी 5 वर्ष कामकाज केलं, मग अजमेर शरीफ बाबांनी, सलीम बाबांनी, हाजी मलंग बाबा आणि ख्वाजा बंदे नमाज, ह्या 5 विभूती दर 5 वर्षामध्ये यायच्या जायच्या. ही प्रॅक्टिस केली 25 वर्ष आणि त्यावेळी ती कामाला आली. पुढं तुला हे दिव्य करायचं आहे म्हणून हे काम करा. याचे कारण तुम्ही सर्व भक्त भाविक व माझे सद्गुरू एवढे माझ्या पाठीशी असल्यानंतर कळीकाळाचे भय नवरे तुमच्या एवढ्या प्रेमाच्या मायेतून मला नेईल का तो काळ? त्याच्या बापाची हिंमत आहे का? आणि तो नेईल तर माझा सद्गुरू कशाला पाहिजे? आता या महत्त्वाच्या विषयावर बोललो. आता अर्धा तास विश्रांती घेऊन बोलू. कारण ह्या अवस्थेमध्ये अदलाबदल करणे ह्यात क्षीणता फार येते. 2 तास शरीर शिथिल झालेलं ते पुन्हा ॲक्टिव्ह होतं, लगेच होतं, काय होत नाही. जाताना पहिल्यांदा काय केलं, पचन बंद केलं, मग रक्ताभिसरण बंद केलं आणि शेवटी प्राण गेला. आणि येताना मात्र आधी प्राण आला, मग रक्ताभिसरण. कारण प्राण आल्याच्या रक्ताभिसरण कसं होणार आणि मग पचन. या 2 तासाच्या पिरियडमध्ये जे अन्न स्टेग्नंट राहिलं होतं त्याला काही हेच नव्हतं ना, ते चलन नाही, मग ते नाचलं ते. आणि नंतर मग पुढे जाताना महिनाभर उलट्या होत होत्या, म्हणजे ते सगळं स्वच्छ होतं. म्हणजे किती अशक्तपणा आला असेल बघा त्यांना. हे जीवच आहे ना. जसे ताप येऊन गेल्यानंतर अशक्तपणा येतो तसे हा खेळ मी खेळलो तरी त्याचा थोडासा तरी परिणाम हा होणारच. आता संध्याकाळी भेटू, पण 5 आरत्या म्हणूया. त्यावेळेला म्हणालेल्या 5 आरत्या म्हणजे करुणाकर तू सद्गुरू साई, गुरुविणे अन्य, देवा गुरुराया, गुरु महाराज गुरु आणि प्रेमळ दत्ता, या 5 आरत्या त्यावेळेला म्हणाले. आता वरील विषय जो ऐकला तो पूर्णपणे धारण होण्यासाठी शांत राहणे. म्हणून पूर्वी तुम्ही काय केलं, काय करत होतात विधी, त्यातनं धारण झालं नाही. बाहेर म्हणताना काय म्हणतात, ध्यान धारणा समज होय का नाही. ध्यान धारणा समाज म्हणतात, त्यामुळे हे चुकीचं आहे. पहिल्यांदा धारणाच जर झाली नाही तर ध्यान कसं लागेल. एकदा पहिल्यांदा जेव्हा आंबा खाल्ला तेव्हा धारण झाला ना तो. मग पुढचा मे महिन्यात आंबा कधी येणार म्हणून तुम्ही काय करणार, ध्यान लावणार. म्हणून धारणा पहिली, ध्यान, आणि तर समाज म्हणजे डोळे मिठी वर जायचं नाही कुठंतरी. तर समधारी म्हणजे त्या आनंदामध्ये सारखं राहायचं. वेडा करीत आता म्हणजे त्यामध्ये ध्यान लागलं. वेडा म्हणजे वेडा नव्हे, तो एकच ध्यान त्यांचं लागलं म्हणजे त्याच्यात वेडा होतो. म्हणून साधक सिद्ध आणि हे साध्य करायचं आहे. साधक अवस्थेमध्ये तुम्ही नवीन आलेला मनुष्य अजून काही माहीत नाही तसा, मग इथं सांगितल्याप्रमाणे तुम्ही साधना करायला निराकरण केल्यावरती सिद्ध होता 19 माध्यमं. आणि मग इतरांच्या कल्याणासाठी करायचं म्हणजे साध्य. साधक, सिद्ध आणि साध्य. आता साधक, सिद्ध, साध्य ही 3 नावे जी वर लिहिली आहे ही किती शतकापासून आपण भक्त मंडळी ऐकत आलात. तर आता साधक, सिद्ध, साध्य म्हणजे काय? ही सर्टिफिकेटे किंवा डिग्री आहेत का? आम्हा मानवांना ह्या प्राप्त जीवनामध्ये ह्या 3 अवस्था प्राप्त करावयाच्या आहेत. आता ह्या प्राप्त करायच्या म्हणजे काय करायचे? समजा साधक अवस्था म्हणजे त्रिपुंड भस्म लावून 4 तास देवघरात बसणे, सोवळं नेसणे, या सर्व गोष्टी ज्या औपचार म्हणून आहेत ती म्हणजे साधक अवस्था नव्हे. मग साधक अवस्था म्हणजे एक्झॅक्टली काय? तर प्रथमतः पहिला प्रश्न असा आहे की साधक, सिद्ध, साध्य अवस्थेमध्ये परमेश्वर प्राप्त करावयाचा नाहीये. सर्वाभूती आत्मा एक आहे किंवा अहम ब्रह्मास्मी म्हणजे तुझ्या जवळच जर परमेश्वर आहे तो जाणून घेण्यासाठी
या काया वाचा व मनाला तू तयार कर. म्हणजे काय इतकं सोपं नाही आहे वाक्य ऐकलं. दुधाचं लोणी असतं की नाही रे, दुधाचं तूप असतं की नाही, पण केव्हा दिसतं? केव्हा दिसतं? हां, पहिल्यांदा दूध तापवायला पाहिजे, मग विरघण लावायला पाहिजे, मग उतळायला पाहिजे, मग लोणी आलं ते काढवायला पाहिजे. तसं आत आहे, पण तसा सहजासहजी नाही दिसणार तुम्हाला. यासाठी गुरुं ते पाय धरायला पाहिजे. मग नको असलेलं काढून विमोचन करून जेव्हा तुम्हाला दीक्षा देतात आणि सांगितलेलं साधन करता, त्यावेळेला ती अनुभूती येते. आता उद्योगीला एखादं बरं वाटतं म्हणजे ती परमात्मा अवस्था कार्य करते. लक्षात आलं का नाही आलं? हां, सर्वाभूती आत्मा एक आहे किंवा अहम ब्रह्मास्मी म्हणजे तुझ्या जवळच जर परमेश्वर आहे, तो जाणून घेण्यासाठी ह्या काया वाचा व मनाला तू तयार कर. काया वाचा मन तीन. ह्या वरील 3 अवस्था म्हणजे साधक, सिद्ध व साध्य ह्या परमेश्वर प्राप्तीसाठी नाही आहे. तुमच्याजवळ परमेश्वर आहे, त्याची अनुभूती घेण्यासाठी आहे. परमेश्वर प्रत्यक्ष तुझ्या जवळच तर आहे. तो जर तुझ्या जवळ नसता तर तुझ्यात आणि गाढवात फरक. तसं जर असतं तर जीव गेल्यानंतर प्रेत घरात ठेवून कुठं बसलं होतं की नाही आपण? बॉडीला किंमत कुठपर्यंत आहे? जेव्हा आत्मा आहे तेव्हा. जेव्हा जीव गेल्यानंतर तुम्हाला लगेच संध्याकाळी त्यात लवकर फार वेळ ठेवू नका, लवकर उचलून घ्या म्हणतात. मग देह कशा करतात तिला हे सांगितलं की पाणी प्यायचं तर भांडं पाहिजे, तसा तो आत्मानुभव घेण्यासाठी हा देह पाहिजे. एवढंच आहे. पण त्या आशा पुढे ठेवून किती वेळ घालवतो आपण. अगदी सुंदर नटलेला असतात. एकदा काय होणार, एक राजा होता, असं राहत होता आणि त्याच्यासमोर एक पुरुष होते. त्याच्याकडे रोज लोक दर्शनाला यायचे. त्या राजकुमारी अशी खिडकीतून बघायची, तुम्ही काय वेळासाठी लोक इथे येत आहेत. ते एक दिवस निरोप पाठवला त्यांनी काय झालं तर तिला बघायचं होतं. ती म्हणजे मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे. जरूर म्हणाले. तिच्या जे डोक्यात होतं की काय पाहिजे ते दर्शनासाठी करतात, तर ती त्या राजवाड्यातून जशी त्यांच्याकडे जायला निघाली तशी त्यांच्यापर्यंत पोहोचेस्तोवर दत्त म्हातारी झाली आणि पांढरेजत झाले. तिथं आरशात तापलं. हे तुझं खरं स्वरूप आहे. म्हणून पहिल्यांदा काय, तरुणपणी तुम्ही म्हातारपणी बघू, आणि म्हातारी झालाच नाही तर काय होणार. हे जीवन ईश्वरमय करायचं आहे म्हणून पाठवलं आहे तुम्हाला. आणि ते ईश्वरमय नाही झालं तर परत परत खाली यावं लागतं. म्हणून प्रार्थनेत तुझं आहे बघा, जीवन ईश्वरमय करणे. समजते ना? परमेश्वर तुझ्यापाशीच आहे हे अगदी पहिले खिळा मारल्यासारखे लक्षात घ्या. तेव्हा साधक, सिद्ध, साध्य ह्या 3 अवस्था ज्या आहेत ह्या परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी नाही. म्हणता ना तुम्ही काय म्हणता, माझ्या जीवाला बरं नाही आहे. म्हणजे जीव आहे ना तुमच्या गेलाय जीव, पण तो अपूर्ण कमतरता आहे त्याच्यामध्ये. काय कमतरता आहे तर ह्याच्यामध्ये 2च कोश आहेत. ते तिसरा कोश तुम्हाला 2 कोश आहेत. तिसरा म्हणजे अन्न आणि प्राण, मन, मनोमय. आणि ह्याच्यामध्ये 3 कोश झाले म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय. आणखी नंतर विज्ञानमय आणि आनंदमय. जीव, जीवात्मा, आत्मा. जोपर्यंत आत्मा होत नाही, मी काय सांगतो नीट आहे का, जोपर्यंत आत्मा होत नाही तोवर पुनरावृत्ती आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा तेच करायला जाऊ. आपण बऱ्याच म्हणतो करायला जातो इकडे होतं दुसरंच. तसं जीव असताना 2 कोश, जीवात्मा असताना 3 कोश आणि आत्मा असताना 5 कोश विकसित होतात. त्यावेळेला पुनर्जन्म येतो. नाहीतर इथून गेलो पहिल्या 3 क्रियाच्यातून तर पुनरावृत्ती. आणि इथं पृथ्वीवर तुम्ही गुरु ते पाय धरल्याशिवाय तुम्हाला 4थ्या लोकात जाता येत नाही. जो आपल्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने, अनंत रूपाने वास करतो त्याला आपल्याला ओळखता येत नाही आहे. कशामुळे तर देहबंधनामुळे. आता हे देहबंधन का आले तर कर्मबंधनामुळे. म्हणजे वास्तविक असे पहा
की तुम्ही ज्या वेळेला जन्माला येता तत्पूर्वी तुमची अवस्था जीवात्मा किंवा आत्मा अशी असते. आत्मा अधिक कर्म ही परलोकाची अवस्था असते. आता ह्याचा ध्येय काय आहे, हे कर्म त्याला शून्य केल्याशिवाय परमात्मा अवस्था म्हणजे देवाची मिळता येत नाही. समजलं? आता हे कर्म कार्यान्वित करायचं किंवा शिरो करण्यासाठी आईबाप पाहिजे, म्हणजे जन्माला आल्याच्या करता येते ना ते. आता ह्या मातृपितृ ज्यांच्या पोटी जन्माला येणार त्यांची पहिली 2 मुलं असतील तर ते ऑटोमॅटिक भाऊ बहीण झाले तरी जन्म. आणि या घरात तुम्ही जन्माला आला सासरेवाडी. आता ख्रिश्चनमध्ये जन्माला आलं तर काय होईल, मुसलमान जन्माला आलं तर समजलं ना. या जन्मात आपण जाऊन जो देवाची दाता ऋणांबंध म्हणजे हे अगतिक 3 ऋणांबंध जोपर्यंत विमोचित होत नाही त्यावर आत्मा नाही करत किंवा आत्मा मुक्त होत नाही. गुरुन ते काय झाल्याबरोबर गुरु काय करतात, त्या 2 ऋणांबंधाचं मातृपितृ कर्मात रूपांतर करतात आणि देवाची त्या ठिकाणी त्यांचा गुरुकृपा आशीर्वाद म्हणजे पुन्हा परलोकाची अवस्था तुम्हाला प्राप्त झाली. गुरु देतात या जन्मात, म्हणून गुरुपदात जाईल. म्हणजे वास्तविक असे पहा की तुम्ही ज्यावेळी जन्माला येता तत्पूर्वी तुमची अवस्था जीवात्मा किंवा आत्मा अशी असते. तेव्हा त्याची इच्छा काय असते, पुनश्च जन्म घेऊन कर्मबंधनातून आपण मुक्त व्हावे. हे जे कर्म शिल्लक राहिलंय त्याच्यातून मुक्त व्हावं. पण त्या जन्मात काय होतं, पहिले थोडं मुक्त व्हायच्या पुन्हा आणखी जास्त कमी केलेलं पण हे माहीतच नाही आहे. जन्माला आलं की ते दिसतंय त्याला त्याच्या मागे धावायचं, मध्येच मग कुठेतरी रटकन मरून जायचं ना, मग ते शिल्लक राहिलं कर्म परत तिथे त्याला दिसत असतं. म्हणून दादांनी तुमची श्राद्ध पक्ष काल बंद केली तर तुमच्या श्राद्ध पक्षात म्हणून हे आत्मे मुक्त होत नव्हते, म्हणून ते बंद करायला सांगितलं. आणि मग गुरुंनी तुमच्यासाठी ते वंश विमोचन केलं, म्हणजे हे सगळे अडकलेले आत्मे मुक्त व्हायला लागले. आणि मग आत्मा म्हणजे जन्माला यायला नाही तर तोपर्यंत आलेली आता बाकीचं बघतो. तुम्ही तुमचं जीवन बघा आणि बाकीच्या लोकांचं जीवन बघा, वागण्याची पद्धत बघा, दिसतं आता ना. देवीच्या देवळात जाऊन चोरी करतात म्हणजे त्यांची केवढी हिंमत असेल बघा. म्हणजे काय सगळं पाच निगेटिव्ह. अशी जर माणसं सगळी निगेटिव्ह असतील तर काय होईल, नुसतं युद्ध आज काय चाललंय अमेरिकात आणि युक्रेन कशा करता युद्ध करतात तेच कळत नाही. किती लोकांची हानी झाली, किती घरं सगळी गेली झाली बघताना बातमीमध्ये. म्हणजे त्यावेळेला हा जीवात्मा किंवा आत्मा ह्याच्या भोवतीने वलये किती आहे, एकच, व ते कर्मवलय आहे. म्हणजे जन्माला येण्यापूर्वी ह्याच्या भोवती एकच कर्मवलय आहे. पण ते कर्मवलय शून्य करण्यासाठी मातृपितृ विद्यार्थ्यांनी अगतिक ऋणांबंध जोडल्याशिवाय त्याला कर्मशून्य करता येत नाही. म्हणजे जन्माचे जे काही कारण आहे त्या कारणामध्ये तुमचे कारण कर्ममुक्त होण्याचे आहे, होय का नाही? म्हणजे जन्म ज्यावेळी तुम्ही घेता कशासाठी घेता, कर्ममुक्त होण्यासाठी जन्म घेता. आता कर्ममुक्तता करून घ्यावयाची झाली तर जोपर्यंत आपण देहिक अवस्थेमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला कर्ममुक्त होता येत नाही. म्हणजे आत्म्याला दैहिक अवस्थांमध्ये गेल्याशिवाय कर्ममुक्त होता येत नाही, म्हणून आई बापू होते. म्हणून आत्मा देह बंधनामध्ये गेला. आता जेव्हा आत्मा जन्माला येतो तिथपासून तो ऋणानुबंधामध्ये अडकला जातो. हळूहळू ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आला ते त्याचे आई वडील झाले, म्हणजे मातृपितृ ऋणानुबंध. आईची बहीण मावशी झाली, वडिलांचा भाऊ काका, बहीण आत्या, इत्यादी इत्यादी. असा हा सगळा इतरेजन ऋणानुबंध म्हणजे दुसरा ऋणानुबंध याची जोड झाली. आता ज्या कुळात तो जन्माला आला त्या घराण्याच्या देवदेवता म्हणून तिसरा देवादिक ऋणानुबंध आला. आता मूळ जन्माला येण्याचे जे कारण होते तेव्हा वलये किती होती, केवळ एक, म्हणजे कर्मवलय. आता ही 3 अगतिक जी वलये आहेत
मातृपितृ इतरेजन आणि देवादी ही तुम्ही जन्माला आल्यानंतर दीज आर इन्व्हायटेड गेस्ट इन्व्हायटेड गेस्ट. म्हणजे जास्तीची बोलवलेली आहे किंवा जोडलेली आहे. आता जेव्हा तुम्ही गुरुमार्गामध्ये जाता त्यावेळेला गुरूंच्या वर 100% म्हणजेच संपूर्ण निष्ठा ठेवणे एवढेच कर्तव्य तुमचे आहे. कळलं का? काय म्हणजे का कसे मी उदाहरण देतो तुम्हाला. एक MBBS डॉक्टर झाला आहे, आणखी एक खेड्यात ते दोघं चर्चेला बसले. पण डॉक्टरने विचारलं इंजेक्शन म्हणजे माहिती का? म्हटलं नाही, पहिल्यांदाच ऐकलं. म्हणजे आता काय चर्चा करायची कशी आहे. आपण गुरु डॉक्टर आहेत MBBS आणि आपण त्या खेळू लोक त्यांची सोबत मी माझं काम होत नाही. समजलं ना मला काय म्हणायचं तुम्हाला. म्हणून शांतपणे ग्राम परिस्थितीमध्ये समाधान म्हणून जसं राहायचं ते बरोबर करतात. मला काय स्वप्न पडलं होतं ना, मी एवढं पुस्तकं लिहीन, एवढी सेमिनार घेईन, मला माझ्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. घरामध्ये किंवा शाळेमध्ये डिबेटवर बोलताना मला घाम फुटायचा, पण आता घाम फुटत नाही आहे. 1000 लोक असले तरी त्यांच्या पुढे विषय सांगताना मला हसले काय नसले काय, हे कुठलं आलं हे. आता जेव्हा तुम्ही गुरुमार्गामध्ये जाता त्यावेळेला गुरूंच्या वर 100% म्हणजेच संपूर्ण निष्ठा ठेवणे एवढेच कर्तव्य तुमचे आहे. ते तुम्ही करीत असताना गुरूंचे कर्तव्य हे आहे की ह्या जन्माला येतेवेळी एक फक्त कर्मबंधनाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जन्म घेता झालेला आहे. त्यावेळेला ज्या आगतिक वलयांचे कारण जन्मकर्म कमी करण्यासाठी किंवा उदित करण्यासाठी अडथळा करीत आहेत असे ते 3 ऋणानुबंध जे आहेत हे त्याच्यापासून विभक्त करणे ही जी पहिली क्रिया गुरुमार्गामध्ये गुरुकृपेने प्राप्त होते ती ही साधक अवस्था. तुम्हाला दिसत तर काहीच नाही आहे, पण अनुभव वलय बाजूला काढली म्हणजे काय केलं ते दिसत आहे कुठं म्हणजे काहीतरी आहे आणि आपल्या सामर्थ्याच्या पलीकडे आहे. पण त्यांचं सामर्थ्य कसं आहे, कर्तुम अन्यथा कर्तुम असं आहे. तर साधक अवस्था म्हणजे लाख संख्येने जप करणे, तिन्ही त्रिकाळ पोथी वाचणे इत्यादी म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदी चुकीच्या आहेत. तुम्ही गुरुमार्गी झाल्यानंतर ही कर्तव्याची जबाबदारी जी आहे ही तुमची नाही, ही जबाबदारी गुरूंची आहे. त्या जबाबदारीप्रमाणे ही 3 वलये जी आहेत की ज्या वलयांमुळे तुमच्या जन्माला येण्याच्या कर्मवलयातले जे काही कारण आहे ते उदित होण्याला अडथळा होत आहे, त्या 3 वलयांपासून तुम्हाला विभक्त करणे. तुमच्या प्रत्येकाला जन्माला येण्याचं कारण एकच आहे काय की ज्या गुणावर परत तुम्ही जन्माला आला त्या गुणावर तुमचं जीवन ईश्वरमय करायचं आहे. कोण डॉक्टर असेल, कोण इंजिनियर असेल, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रगती करायची आहे आणि नावारूपाला येऊन जीवन ईश्वरमय करून निघून जायचं. अशी विभक्तता ही पहिल्या साधक अवस्थेमध्ये साधकाला करून द्याव्याची. आता सिद्ध अवस्थेमध्ये साधक अवस्थेमधले हे पूर्णत्व झाले म्हणजे तुमच्या जीवनात आत्मा म्हणजेच जन्मजन्मांतर आणि जन्मकर्म अशी 2च वलये राहतात. मेल्यानंतर तिथं राखी तशी राहिली पाहिजे. म्हणजे ह्याचं विमोचन करतात गुरु आणि तुम्हाला गुरु कृपाचरण म्हणून हे करून देतात जोडून, आणि ही परलोकातली अवस्था इहलोकात आता तुम्हाला प्राप्त करून देतात. आता सिद्ध अवस्थेमध्ये साधक अवस्थेमध्ये हे पूर्णत्व झाले म्हणजे तुमच्या जीवनात आत्मा म्हणजेच जन्मजन्मांतर आणि जन्मकर्म अशी 2च वलये राहतात. ह्या अवस्थेच्या पूर्णत्वानंतर जे जन्मकर्म व जन्मजन्मांतर म्हणून तुमचे जीवन आहे तर तुमचे कर्मवलयही आहे. आता मगाशी सांगतात उद्यापन म्हणजे काय, मंगळागौर झाली की त्याचं उद्यापन करायचं असतं. उद्यापनचा अर्थ उच्च अवस्थेला जाणे म्हणजे अन्नमय कोशापासून प्राणमय कोशात मनोमय
मनोमेपासून इथून आणि इथं यापासून होतो. पण दादा म्हणाले उद्यापनचा अर्थ उद्यापन तेच करायचं. म्हणजे पहिलं जे करतोय तेच करायचं, समजलं. उद्यापन करून हा जो अन्नमय कोश आहे तो इथं गेला, विकसित होऊन पद्धत होत गेला आणि पसार झाला, तर हे उद्यापन झालं. नाहीतर काय ना तुम्ही अगोदर त्याने खालती आला हा साफ होतो. साफ असा आहे ना, असा आणि परत खालती आला तर साफ होतो, वरती गेला तर पसार. आपण विकसित होऊन याच्यात जायचंय की केव्हा होईल. एकच साधन सांगितलंय, ते साधन रक्तात सामावलं की हे सगळे 5 कोश रक्तमय आहेत. म्हणजे सगळे हे एकमेकांना मिसळतात आणि पसावतात. आता देहाचा गुणधर्म काय आहे? कर्म धारण करणे. हां, इट इज अ नॅचरल टेंडन्सी ऑफ फिजिकल फिनोमिना टू अट्रॅक्ट समथिंग बाय वे ऑफ मॅग्नेटिक फोर्स. मग अशा वेळेला तुमचे कर्मवलय जे आहे ते तुमच्यापासून अधिक विस्तृत करावयाचे आणि त्याच्या मधोमध दीक्षांत विधी परत्वे गुरुकृपेचे वलय जे आहे हे तुम्हाला धारण करून द्यावयाचे. हे तुमचं देही पण आणि हे कर्मवाले तुमच्या बाजूलाच आहे, पण त्याला विमोचनाने तिकडे दूर करायचं. आणि त्याच्यामध्ये मध्ये एक गुरुवलय म्हणतात. ते विमोचनाने फक्त कसं करायचं आहे माहिती म्हणून आपल्याला सांगितलंय. हे सत्तर काहीच नाही. आता एकदा गाईला आपण खायला घालतो आणि तिकडं दूध काढतो, मध्ये काय क्रिया होती बघतो का? टीव्ही बघतो नाही बघतो. इकडं खायला घालायचं आणि इकडं दूध काढायचं. मग अशा वेळेला तुमचे कर्मवलय जे आहे ते तुमच्यापासून अधिक विस्तृत करावयाचे आणि त्याच्या मधोमध दीक्षांत विधी परत्वे गुरुकृपेचे वलय जे आहे हे तुम्हाला धारण करून द्याव्यात. सांगितलं होतं मी. आणि आता हे होत असताना त्यातली विशुद्धता जाऊन चांगली तुमच्या बुद्धीपर्यंत चांगला शक्ती येणार. आज पहिल्यापेक्षा इथं आल्यापासून आपल्या शांतता म्हणून काय म्हणतात की अनुभव येते का नाही आहे. याचाच अर्थ काय, ते कर्म किंवा दोषयुक्त कर्म असेल ते तुमच्याकडे प्रवाहित होत नाही. आणि हे मला मेंटेन करण्यासाठी म्हणून साधन आहे. म्हणजे जसे तुम्ही कर्मवलय जर धारण करू शकता तर कृपा पण धारण करायला तुम्ही पात्र व्हा. हां, दादाने असा सिद्धांत मांडला गेला पुढे की हे जर कर्मवलयाचे दोष धारण करून हा देह भोग म्हणून जर भोगू शकतो, तर कृपावलय धारण करून निजांचं कल्याण करता काय येऊ नये. समजा ना, कोणता अध्याय? दुसरा. आता अशा अवस्थेमध्ये काय झाले तर पहिल्या अवस्थेमध्ये तुम्ही कर्माधीन असता व दुसऱ्या अवस्थेमध्ये कर्मवलय बाजूला गेले व मध्ये गुरुवलय आले, म्हणजे कर्म आधीन अवस्था झाली. कर्म अधीन झालं. समजले काय? लगेच असं म्हणायचं नाही कर्म अधीन झालं म्हणून लगेच गाडी दारात घेऊन उभी राहिली का, असं नाही. पहिल्या अवस्थेमध्ये ही 5 वलय असतात. जन्मकर्म, जन्म जन्मांतर, मातृपितृ, इतरे जन आणि देवादी. त्यावेळेला तुम्ही कर्माधीन असता, म्हणजे कर्म तुमच्या अधीन नसते. परंतु विमोचन व दीक्षांत विधी झाल्यावर कर्म जे ते तुमच्या अधीन होते. आता ह्या अवस्थेमध्ये काय झाले, तुमचे कर्मवलय जे ते विस्तृत केले आणि आत्मा आणि ते वलय म्हणजेच कर्मवलय यामध्ये दीक्षांत विधी परत्वे हे एक वलय म्हणजे गुरुवलय तयार केले. म्हणजे इथं आत्मा आहे सांगितलं तसं, हे आत्म्यात वलय आणि हे कर्मवलय इतकं दूर केलं आणि त्या आत्म्या आणि ह्याच्यामध्ये हे गुरुवलय. समजलं? आता काल सांगितले की प्रत्येक दीक्षा जी तुम्हाला दिली
तत्पूर्वी गुरूंशी मी काही इष्ट संकल्प करीत होतो की जी दीक्षा जे कोणी भक्तगण घेतील तर दीक्षा घेतल्यानंतर त्या दीक्षेने त्या भक्ताच्या जीवनामध्ये कार्य काय करायला पाहिजे, म्हणजे तुम्ही दीक्षा घेतली म्हटल्यानंतर त्या दीक्षेचा जो संकल्प गुरुनी व मी केलेला तो संकल्प मध्ये घालायचा, म्हणजे तो तुमच्यामध्ये उदित व्हायला आरंभ झाला ना, म्हणजे मग ही अवस्था आणि त्या अवस्थेप्रमाणे तुम्हाला जे संकल्पयुक्त दीक्षांत विधी झाले त्या विधीने तुमच्या देहिक माध्यमामध्ये ती गुरुकृपा जी आहे ती हळूहळू तुमच्यामध्ये धारण झाली. कुठे धारण झाली ती? हा, असं काहीतरी बोला म्हणजे विषय समजतो घेण्याकडे. रक्तामध्ये ब्लड बँक म्हणतात त्याला, प्रत्येक सेल जो आहे तो त्याच्यामध्ये गुरुकृपा धारण होती आणि सगळे विषय बाहेर जातात रोज साधना करायला, म्हणजे तुमचं जीवन सगळं बदलून जातं आणि हे वलय कायम तुमच्यासोबत असतं. जन्मोजन्मी जर तसं गुरु मिळेल तरी मला इथं गेल्यानंतर तिथं अंधार आहे, पण गुरुवलय असेल तर त्यातनं पुढे जायचा मार्ग सापडतो. म्हणजे मग ही अवस्था आणि त्या अवस्थेप्रमाणे तुम्हाला जे संकल्पयुक्त दीक्षांत विधी दिले त्या विधीने तुमच्या देहिक माध्यमामध्ये ती गुरुकृपा जी आहे ती हळूहळू तुमच्यामध्ये धारण झाली आणि हळूहळूच व्हायला पाहिजे. आता धान्य आणून ठेवलेलं असतं, एकाच दिवशी जेवतो का वर्षाचं एक पोतं आणून ठेवलेलं, ते जसं हळूहळू खातात देह पुष्ट होतो आणि ते पोतं रिकामं होतं. तसं इट इज ए स्लो प्रोसेस, नॉट ॲन इव्हेंट. म्हणजे आज साधना केल्याने उद्या एकदम घडलं असं नाही होत. रोज म्हणून साधना न चुकता करत करत गेला की एक दिवस जीवन तुम्हाला ईश्वरमय झालेलं, समनशक्ती पॉझिटिव्ह एनर्जी आलेली दिसेल. आणि याचं काल उदाहरण मी दिलं होतं तुम्हाला. काल खैरमोडे त्याचं नाव सांगतो, त्याला मुली सांगून येतो त्या लग्न होत नव्हतं आणि त्याच्या आधी तो इथे येण्यापूर्वी त्याच्या रक्तामध्ये काय होतं कुणाला माहीत, सारखे फोड उठायचे, सगळं तोंड काळं. पण तो यायला म्हणजे 15 वर्ष झाली असतील. मग साधना करायला लागला. साधना करायला लागल्यावरती हे सगळं रक्त बदललं म्हणे. डॉक्टर म्हणले हे आश्चर्य आहे. आणि परवा लग्न ठरलं म्हणून तो सांगायला पत्रिका घेऊन. ह्याच्या पलीकडे आणि तुम्हाला चमत्कार काय पाहिजे? फक्त आपण कमी पडतो विश्वास. ते कसं हे कसं ते तसं कसं करत बसत नुकसान आपलं आहे. 100% विश्वास कर म्हणताना मार म्हणजे मारायचा, कारण तुमचं का ते बघतो. अशी धारणा ज्या वेळेला होत असते त्यावेळेला एक भक्त असो की 100 भक्त असो त्या भक्तांना साधनेचे माध्यम हे एकच सांगावे लागते. तू गायत्री मंत्र कर, तू ओम नमः शिवाय म्हण, इत्यादी इत्यादी असे सांगून चालत नाही. असे का? तर अशी ही योजना कार्यार्थ आहे. परंतु जेव्हा येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला केवळ जीवनात आपल्यापुरताच विचार किंवा फक्त आपल्याच जीवनाचे सार्थक व्हावे असा स्वार्थ असेल त्याच्यासाठी हे काही एक जरूर नाही. पण तुमच्या या माध्यमातून बहुजन समाजाला काही सुख शांती समाधान देण्याचा लाभ हा व्हावा म्हणून हे करावे लागते. कोणते? तर सर्वांना एकाच पातळीवरती आणि एकच साधना जी आहे ही करायला भाग पाडणे. आता या अवस्थेप्रमाणे ज्या वेळेला तुम्ही दीक्षांत विधी परत्वे जे संकल्प हे ह्या काया वाचा मनाच्या ठिकाणी धारण करते होऊन नित्याने ती साधना करीत गेलात तेव्हा काय झाले? हे पंचप्राणकोश जे आहेत ते त्या साधनेच्या माध्यमातून एकमेकाशी एकरूप होत गेले. रक्त सगळं शुद्ध झालं की ते पाची एकरूप झाले. पण की नाही 5 भांड्यामध्ये एक पाणी आहे, पाणी एकच झालंय. पाची एकत्र केलं की एक पाणी झालं म्हणजे त्या पाचले आले की नाही. तसं हा अन्न आणि हे विकास होऊन पसार होतो. पाची कोळते हे पंचप्राणकोश जे आहेत
ते त्या साधनेच्या माध्यमातून एकमेकाशी एकरूप होत गेले, म्हणजेच लिंकअप झाले. नाहीतर काय होते, तर पहिल्या अवस्थेमध्ये पाचही कोश वेगवेगळे असतात आणि या दुसऱ्या अवस्थेत अन्नमयाचे एकरूपत्व प्राणमयात, प्राणमयाचे मनोमयात, मनोमयाचे विज्ञानमयाशी व विज्ञानमयाचे आनंदमयाशी, अशा रीतीने चारही कोशांचे एकरूपत्व आनंदमयाशी होऊन तुम्ही आनंदमयापर्यंत आलात की ती अवस्था जी आहे ती ब्रह्मांडाशी जोडावयाची, म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी झाले. आता अशा ह्या सगळं ब्रह्मांड कशातून निर्माण झालंय? पिंडाचं ब्रह्मांडाची जोड्यात म्हणाल्याचं जागा ब्रह्मांड कशातून निर्माण झालंय? विजय ओंकारामधून ओम पहिलं, त्याच्यातून ओम उत्पत्ती, स्थिती आणि लहरीचा निर्माण. म्हणून बाबांना सांगितलं की हे विकसित करून ते देवाच्या जोडात असेल तर ओंकार हे साधन, म्हणून इथं म्हटलंय त्याला वाचते. आता अशा या अवस्थेमध्ये तुमचे 5 कोश हे एकरूप होत होत येथे म्हणजे ब्रह्मरंध्रापाशी आले. आता 5 स्थानातून आपण ओंकार करीत असताना सारे ग म प अशा प्रमाणे ज्या वेळेला हे कोश एकमेकाशी एकरूप होत गेले, तेव्हा काय केले, हा सा जो आहे हा येथे वर कसा केला व वरचा प जो आहे त्याचा साप केला, म्हणजे ती कुंडलिनी तयार झाली साप म्हणून. आणि ती जेव्हा तयार झाली त्यावेळेला तो सोन्याचा शेष म्हणून प्रतीक बाहेर काढून ठेवले. तसेच भजनामध्ये सोन्याचा शेष आहे, मला दिलेला इथं आहे, नवीन पाठ आहे ना रे. तसेच हा जो सा तो त्या प पुढे म्हणजे प च्या पुढे सा दिला, म्हणजे तो पसा ब्रह्मस्थानाजवळ. हे बघा त्याची आपत्ती आहे. खालती सान खालती जरा आला तर साप झाला आणि त्याच्यापुढे आता पसा झाला, पूर्ण विकसित. तर आता देवा मला काय दे, तर मला एवढेच दे आणि तेवढेच मी इतरांना देतो. ही जी अवस्था ज्ञानेश्वरांनी वर्णन केली ते पसायदान होय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरिताचे तिमिर जाओ विश्व स्वधर्मे सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तीही लोकी, भजीजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेवा सुखिया झाला. शुभम. सर्वकडे चांगले लोक म्हणजे समन्वय शांतीमध्ये असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. आता वर लिहिलेले काय आहे ते समजले. आता जे वाचलं ते तर पसायदान म्हणून आजपर्यंत नुसते म्हणत आलो व ऐकत आलो, तर ह्या अवस्थेचे ते वर्णन आहे. आता अशा अवस्थेपरत्वे तुम्हा भक्तांना दिलेली एकच साधना जी आहे ती आपण सर्व भक्त ज्या वेळेला गुरु आज्ञेने नित्याने करीत राहतात, अशी शक्ती जी आहे ही सर्वांच्या ठिकाणची ही संघटित करून घ्याव्याची. कोणी तर वंदनीय दादा, तुम्ही शक्ती निर्माण करायची व तुमच्या पुरती ठेवून उरलेली मी धारण करायची. तर काही नाही काय पण दादा पुढे म्हणजे वाद ते
किती म्हणजे कल्पनेच्या पलीकडे आहे. आपण साधना केल्यावर काय शक्ती झाली, त्यातली काय ठेवली आणि त्यांनी घेतली काही कळत नाही, पण केली आहे त्याचा अनुभूती येते. उदाहरणार्थ आता नेहमीचा व्यवहार काय आहे, शेतकरी शेती करतो तर ज्याचे शेत असते तो मालक आणि शेत ज्या कुळाकडे असते त्याचा वाटा देऊन बाकीचे धान्य जे आहे ते मालक घेऊन जातो. तसे आता गेली 5 वर्षे तुम्हाला ही ओंकार साधना जी आहे ही करायला सांगून तुमच्या गरजेची कृपा तुमच्याजवळ ठेवून बाकीची कृपा जी आहे ही सगळी माझ्याजवळ सामावली. तुम्ही शेताची मशागत करून म्हणजेच या देहाची मशागत करून जे काही ओंकार साधनेने प्राप्त केले आहे त्यातला तुमच्या गरजे इतका वाटा म्हणजे नित्याने तुमच्या प्रापंचिक जीवनातील कर्तव्ये करावयाची आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सुख शांती समाधानाने जीवन व्यतीत करीत असताना अडथळा येऊ नये एवढे त्या ओंकार साधनेतले तत्व जे आहे हे तुमच्याजवळ ठेवायचे आणि बाकीचे प्रत्येक केंद्रावर उपस्थित राहून सगळे आपल्याकडे गोळा करून घेऊन ते बाजूला बसायचे. असा डॅम्बिसपणा मी केला. का केला? आता वर्षानुवर्षे मी व पुढे हीच साधना करावयाची आहे, पण आता ती साधना करीत असताना त्या साधनेतून प्राप्त होणारी शक्ती जी आहे त्या शक्तीला हे ज्ञान झाले की मला काय करायचे आहे. आता वीज निर्माण करतात समजा ते किलोवॅट म्हणजे त्याच्या आधी ग्राहक बघायला पाहिजेत ना. पण वीज निर्माण करायला त्याला गिऱ्हाईक नसेल तर काय होईल? हां, किंवा आता तुमच्या शेतामध्ये 325 जोडले आहेत समजा, सगळे घेऊन येतात का? मग काय करतात? तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे घराला वापरण्यासाठी बीज म्हणून काय ठेवायचे ठेवू, बाकीचे जसं मार्केटला आपण पाठवतो तसं ह्या शक्तीला आत्ता कळत जाते. मला हे सगळं का गोळा करताय तर त्या शक्तीतून प्रत्येकात धारण व्हायचं आणि त्याला त्याचा विकास करून द्यायचा. तुम्ही शेताची मशागत करून म्हणजे या देहाची मशागत करून जे काही ओंकार साधनेने प्राप्त केले आहे त्यातला तुमच्या गरजे इतका वाटा म्हणजे नित्याने तुमच्या प्रापंचिक जीवनातील कर्तव्ये करावयाचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सुख शांती समाधानाने जीवन व्यतीत करीत असताना अडथळा येऊ नये एवढे त्या ओंकार साधनेतले तत्व जे आहे हे तुमच्याजवळ ठेवायचे आणि बाकीचे प्रत्येक केंद्रावर उपस्थित राहून सगळे आपल्याकडे गोळा करून घेऊन बाजूला बसायचे. असा डॅम्बिसपणा मी केला. का केला? आता वर्षानुवर्षे व पुढे हीच साधना करावयाची आहे, पण आता ती साधना करीत असताना त्या साधनेतून प्राप्त होणारी शक्ती जी आहे त्या शक्तीला हे ज्ञान झाले की मला काय करायचे आहे. पण जर तुम्ही नुसतीच वर्षानुवर्षे साधना करीत राहिला असतात तर काय झाले असते? उदाहरणार्थ पहा, आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो म्हणजेच ती शक्ती किंवा एनर्जी आहे ना, तिला माहीत आहे का की तिचा उपयोग कशासाठी आहे? नाही. तर तिच्याकडून कार्य करून घेण्यासाठी जशी एवढी ही डिव्हाइसेस किंवा उपकरणे लागतात तशीच ही प्रोसेस आहे. शक्ती तुम्ही निर्माण केली, पण त्या शक्तीने काय कार्य करावे हे कुठे तुम्हाला माहीत आहे? तसे आता कोयना प्रोजेक्ट इत्यादी इत्यादी आहेत, वीज निर्माण करीत आहेत, परंतु विजेला माहीत नाही की आपण कशासाठी निर्माण होत आहे. तसे तुमच्या माध्यमातून जी शक्ती निर्माण होते तिला माहीत नाही की हा आपल्याला का निर्माण करतो आहे. हे तसे आहे तसेच त्या शक्तीने कार्य काय करावे याच्यासाठी डिव्हाइसेस म्हणून तयार करावे लागते. तर अशी जेव्हा ही सर्व शक्ती तयार करतात व अशी सर्व शक्ती संघटित झाली, सर्व भक्तांच्या साधना माध्यमातून ही सर्व शक्ती जी आहे ही सर्व संघटित करावयाची आणि त्या शक्तीने काय कार्य करावे हे ज्या गुरुमाध्यमातून तुम्ही साधक व सिद्धावस्था प्राप्त केली त्या गुरुमाध्यमाने तुम्ही जी शक्ती निर्माण करते झाला आहात त्या शक्तीने तुमच्या माध्यमाचे डिव्हाइस करून मग ती शक्ती जी आहे ही तुमच्याशी जोडून द्यावयाची. आता काय करतो आपण? कामकाज करतो म्हणजे त्याला जोडलेलं आहे डिव्हाइस करून
वितरण करण्याचा. आरती म्हणताना म्हणून सांगितलं परवा, शेवटी काय आहे, बुद्धी मन चित्त आणि अहम आकार म्हणजे अलंकार, त्या ती शक्ती धारण केली गठागत तिला कार्य दिलं पाहिजे. त्या शक्तीतून तुम्ही प्रसाद दिल्यावर त्याचं कार्य होतं, म्हणजे ती शक्ती तिकडे प्रगत झाली. मुलाखतीतून आता मुलाखत बरोबर झाली, मुलाखतीतून तिकडे प्रगत झाली, म्हणजे तिला कार्य दिलं ना. शक्तीशिवाय हे कार्य होणार नाही आहे. आरती म्हणा, मुलाखत म्हणा, हे ओंकार साधना म्हणा, असं कार्य त्या शक्तीला द्यायचं. म्हणून तुमचं डिवाईस केलं आणि ती शक्ती कार्यान्वित केली. लोन घ्या, मी नेहमी सांगतो, लोन घेण्यापूर्वी सुद्धा तुमचं काय प्लॅन आहे विचारतात ना. ते मग आम्ही असं करणार म्हटल्याला देतात, नाही तर नुसतं लोन घेऊन घरी ठेवलं तर ते व्याज आढळलं, ते कोण भरणार? तर संघटितरित्या तुम्ही सर्वांनी निर्माण केलेली ती शक्ती जी आहे ही तुमच्या गरजे इतकी ठेवून आपण आपल्याकडे सर्व शक्ती घ्यायची. कळले? त्या शक्तीला कार्यान्वित करण्यासाठी तुमचेच माध्यम डिव्हाइस म्हणून तयार करावयाचे आणि मग ती शक्ती जी आहे ही तुमच्याशी जोडून द्यावी. म्हणजे जो गुरूंचा जनकल्याणाचा विषय असतो तोच विषय तुमच्या या माध्यमातून कार्यान्वित होतो. आता सगळेच जण काही कामकाज करत नाही आहेत, अर्ध्या माया करत नाही. तुम्ही सहज एक फेरी मारून त्यांनी सांगितलं मी काय, तुम्ही प्रत्येकजण ज्या क्षेत्रात आहात तिथून तुम्ही पैसे दिले, सगळ्या बँकेत असला, कोण पुड्या बांधून देणार असला, या सोन्याचे दागिने देत असला, तरी ते तुमचं डिव्हाइस आहे, त्याच्यातून ती शक्ती त्यांच्याकडे जाणार. असं व्यापक कार्य त्या शक्तीला दिलं आहे. सांगितलं ना का, तुमच्या शब्दातून, तुमच्या बघण्यातून आणि तुमच्या स्पर्शातून आणि तुम्ही भावना देतात ती जमिनी. म्हणजे जो गुरूंचा जनकल्याणाचा विषय असतो तोच विषय तुमच्या या माध्यमातून कार्यान्वित होतो. असा हा जो समारंभ आहे हा क्रमशः गुरु आज्ञेप्रमाणे करीत करीत ही साध्य अवस्था, ती साध्य अवस्था जी आहे ती साध्य होण्याची पूर्ण क्रिया ही 32 शिराळ्याला झाली. सुरुवात इथपासून केली होती, ती दिलाय विकसित झाल्यावरती कुठला पंथ घटना शक्ती आणि महाशक्ती ब्रह्म म्हणजे पिंडाची आणि ब्रह्मांडाची तुम्हाला जोडून दिलं. तुम्ही तिथं कार्य करायला बसला आणि ती ब्रह्मांड शक्ती तुमच्या माध्यमातून कार्य करणार. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. आता या आकृतीमध्ये पाहिल्याप्रमाणे आता अशी योजना ईश्वरी आज्ञेने भवितव्यामध्ये किंवा पुढच्या काळात माझ्या माध्यमातून ईश्वराला करण्याची इच्छा का व्हावी, विषय नीट समजून घ्या. तर ईश्वराला या जगाचे कल्याण व्हावे अशी इच्छा आहे किंवा सदिच्छा आहे व त्याची कृपा पण आहे. आजपर्यंत तो काय करता झाला? जगाच्या कल्याणासाठी अवतार घेता झाला. नीट ऐका ना, हे महत्वाचं आहे. मधू गेलं त्यांचं समाधी अवस्थेत मला दिसत नाही, पण मला इथून बसून सर्व जगाच्या कल्याणासाठी अवतार घेता झाला आणि अवतार घेऊन जनकल्याणाचे कार्य जे आहे ईश्वरी कार्य हे करता झाला. पॅराग्राफ वाचायचा आहे, त्याचं सारांश सांगतो. इतके दिवस एक रामाचा अवतार, कृष्णाचा अवतार असं होत होते आणि त्यांनी कार्य केलं. पण आता देव म्हणतो की किती माध्यमं जन्माला घातलीत आणि ती अर्थ म्हणून येतील, त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून हे घालतात तर आणखी सोपं होईल की नाही. एक देवानी व्यक्ती, एक गणेश साईबाबा म्हणा किंवा गजानन महाराज म्हणा, असं एका व्यक्तीने येऊन करण्यापेक्षा असे जे अनेक लोक आहेत त्यांची माध्यम म्हणून त्याने काय तर ह्याच्यापेक्षा फास्ट होईल. म्हणून तुम्हाला निवडलं आहे, तुमची कामं करण्यासाठी नाही. जर काम झालं नाही तर गेलं नाही. आता डोक्यात तर गेलं ना सगळं, तुम्ही जाता आणि गप्प बसायचं आहे. काम होत नाही याचा अर्थ त्यांची इच्छा नाही आणि ते होणं इष्ट नाही. हा अंतपात म्हणजे त्याच्या लक्षात येईल. नीट ऐका, त्या अंतपात. जगाच्या कल्याणासाठी अवतार घेता झाला आणि अवतार घेऊन जनकल्याणाचे कार्य जे आहे ईश्वरी कार्य हे करता झाला. पण ह्यामध्ये होते काय, जसे तुम्ही जन्माला येतेवेळी एकच कर्मबले असते, परंतु जन्मल्यानंतर बाकीची जशी बले तुमच्या भोवतीने निर्माण होतात
तसे ईश्वरी कार्यार्थ जेव्हा एखादा अवतार हा एक कुटुंबामध्ये किंवा घराण्यामध्ये जन्माला येतो, म्हणजे त्या घराण्यातल्या पिढ्यानपिढ्यांचे जे काही ऋणानुबंध आहेत ते प्रथमतः त्याला विमोचित करून घेतल्याशिवाय ईश्वरी कार्याला आरंभ करता येत नाही. आता रामदास स्वामी आहेत होते, त्यांना दादाला सांगायचं हे रामाचे अवतार होते, पण 12 वर्ष काय करावं लागलं, लग्नात पडून गेले का हे ऋणानुबंध आता तिथे की नाही उठले तर माझं पिकू आणि दिवाळी ज्या कुटुंबामध्ये जन्माला आले ते त्यातले हे 3 ऋणानुबंध जोडले गेले. हे 3 ऋणानुबंध विमोचित करण्यासाठी 12 वर्ष तपश्चर्या करायला लग्नाला पडून गेले. तसं ती म्हणजे अर्ध आयुष्य गेलं. यासाठी देवाने असा विचार केला की मी तर त्यांना कार्य करायला लागेल, पण इतके लोक सगळे जर केलं तर हा जो यांचा काळ फुकट गेला होता तो कामाला येईल का नाही. या संदर्भात ते वाचतोय ते ऐका हाताने म्हणजे असं सांगितलं होतं तुमच्या डोक्यात येईल. म्हणजे त्या घराण्यातल्या पिढ्यानपिढ्यांचे जे काही ऋणानुबंध आहे ते प्रथमतः त्याला विमोचित करून घेतल्याशिवाय ईश्वरी कार्याला आरंभ करता येत नाही. म्हणजे 12 वर्ष 15 वर्ष फुकट गेली का नाही. म्हणून समर्थ रामदास हे रामाचा अवतार असून सुद्धा त्यांना 12 वर्षे बाहेर जाऊन पुरशरण करावे लागले. प्रत्येक अवतारी पुरुषाला बघा, ईश्वरी अवतार असताना सुद्धा हे का करावे लागले, तर जन्म घेतला की ऋणानुबंधांची उपाधी जी आहे ती चिकटली की ती जनकल्याणाच्या आड येते आणि ती अधिक येते. कारण हे 3 ऋणानुबंध प्रखर आहेत. म्हणून प्रथमतः ते ज्या घराण्यातल्या ज्या कुटुंबामध्ये जन्माला आले आहेत ते ऋणानुबंध त्यांची मुक्तता केल्याशिवाय त्यांच्या अवतार कार्याचा उगम किंवा उदय हा होत नाही. यासाठी ईश्वराची इच्छा काय की ह्या जगतात ईश्वरी कार्य व्हावे. याप्रमाणे ईश्वर काय विचार करता झाला, काय विचार केला बघा, आपण अवतार घेऊन अवतार कार्य करण्यापेक्षा अशी माध्यम गुरुकृपेने आपण तयार करूया की ज्या माध्यमातून ईश्वरी कार्य होईल. म्हणजे आपण एखाद्या घराण्यात जन्म घेऊन जी आपल्या जन्मातली 12 वर्षे त्या घराण्यातील विमोचने करण्यासाठी खर्ची पडतात तेवढी ईश्वरी कार्यासाठी खर्च होतील. हा मुद्दा नीट समजून घ्या. म्हणून आता प्रार्थना करायची की माझं माध्यम देवाने त्यांनी निवडलंय आणि ते जगासाठी असं म्हणाला की तुमची कामं सगळी आपोआप व्हायला लागली. माझं आधी काम झालं की मग प्रार्थना करेल, नाही होणारच नाही. म्हणजे आज तुमची माध्यम जी तयार केली ती ईश्वरी कार्यासाठी केली ना. समझे क्या मारवाड़ी कपास बिक गया अच्छा हो गया तो भगवान है, नहीं तो नहीं. कारण एक अवतारी पुरुष जन्माला आला आणि तो ईश्वरी कार्य करता झाला तर त्याच्या आयुष्यातले अर्धे अधिक आयुष्य जे आहे ते ज्या घराण्यामध्ये जन्माला येईल त्या घराण्यातून मुक्त होण्यासाठी खर्ची पडते. तेव्हा एक अवतारी पुरुष जन्माला येऊन अवतार कार्य करण्यापेक्षा 100 व्यक्ती अशी माध्यमं तयार करावयाची ज्या व्यक्ती माध्यमातून ईश्वरी कार्य होईल. म्हणजे हे कार्य किती पटीने वाढले, 1000 पटीने वाढले, 1000 पटीने वाढले. आज असा विचार करा, एक क्ष व्यक्ती ईश्वरी अवतार म्हणून गोव्यात कार्य करते, मग दिल्लीच्या लोकांचे काय करायचे. त्यापेक्षा जर माध्यमं तयार केली आणि त्या माध्यमातून ईश्वरी कार्य केले तर इतक्या ठिकाणी ते कार्य जे आहे हे प्रवाहित व्हायला सुलभ आणि सोपे नाही का झाले. तर हा असा महत्वाचा मुद्दा समजला का. विदर्भामध्ये होते तिथल्या लोकांचं कारण झालं, आपण उठून तिथं जायला पाहिजे. पण आता ना कुठे कुठे म्हणून परवा सांगितलं तर हे पृथ्वीचं असं तिथलं काढलं सगळं कसं कव्हर केलं बघा. हे समजा हा मुंबईचा भाग आहे, हा जळगावचा भाग आहे, हा विजापूरचा भाग आहे, आणि जळगावचा भाग आहे, दिल्लीचा भाग आहे.
गोव्याचा भाग आहे, अमुक भाग आहे. या प्रत्येक ठिकाणी एक केंद्र आहे ते तेलाचं आहे. तर हे सगळं कव्हर झालं नाही. समजलं का नाही समजलं? हां. तर दानामाईचा जो ओंकार आहे तो पृथ्वीच्या टोकापर्यंत जातो. मग हे विजापूर बेळगाव आम्ही दोन्ही साधना करणार म्हटलं की हा सगळा भाग कव्हर झाला. अशा रीतीने सगळा भाग कव्हर करून म्हणून त्यांनी एका माणसाने जन्माला येण्यापेक्षा, एका अवतारी म्हणून येण्यापेक्षा ही जी माध्यमं अनेक ठिकाणी तयार केली त्याच्यातून हे सर्व विश्व ते कार्य व्हावं अशी योजना आहे. यासाठी ही सर्व शक्ती सर्व भक्तांच्याकडून एकत्रित करायची आणि त्या शक्तीला कार्यान्वित करण्यासाठी योग्य अशी माध्यमं ही तयार कराव्याची. नंतर माध्यमाला व त्या शक्तीला एकरूप करून द्याव्याचे. वास्तविक पहा, देहाने जन्माला घालते वेळी देवाने किती सुंदर जन्म दिला. देवाने जन्माला घालताना किती सुंदर जन्म दिला. तुम्ही कितीही दुष्कर्म करा तो तुम्हाला वाईट म्हणत नाही. असे हे जे काया वाचा मन म्हणजेच हा पंचभौतिक देह आहे ह्याला परमेश्वर राऊळ असे म्हणतो. आणि ही बुद्धी जी आहे ही त्या मंदिराचा कळस आहे. आता बुद्धिक सामर्थ्य किती आहे? चंद्रावर झेप घेणे इतकी आहे. पण जर एक मात्रा दिली तर अंतरण झेप घेतली तर नांगला जाता येते आणि एकच वाचा झोप केली तर काय होतं? झेप आणि झोप वाद पडत नाही. चंद्रावर झेप इतक्या. आता बुद्धी सामर्थ्य किती आहे? चंद्रावर झेप घेणे इतके आहे. झेप असेल तर चंद्रावर. पण जर एक मात्रा दिली तर अंतरुणात म्हणजे झोप. म्हणजेच झेप व झोप. तर जन्म देते वेळी पूर्वीच्या अनेक जन्मातले सत्कृत्य यामुळे श्री सद्गुरूंची गाठ पडली. जसे पंतांनी पण सांगितले आहे की अनेक सुकृताची गाठी तैसी सद्गुरूची भेटी. तसे या जन्मात सद्गुरूंची गाठ पडली व त्यांनी या देहाचे राऊळ म्हणून तयार करून दिले. पहिल्यांदा काय होतं? वारुळ होतं. उत्कार मिलच्या घरी चांगले आलेच नाही. कारण काय होतं? हा साप आहे ना तो मध्ये जाण्याच्या ऐवजी तो खालती आला होता. खाण्यामध्ये इंटरेस्ट, फिरण्यामध्ये इंटरेस्ट, अन्नमय प्राणमय. आणि मग साप झाला की त्याचे उत्कार चालू होतात वैकीच्या. ते बदलून हा इथं प आहे आणि हा सा आहे. जो सगळे अन्नमय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर रस म्हणायला लागला तर साप झाला आणि मी इथे विचार आणि जर विकसित म्हणून वरती घेतला तर हा पसा झाला. ठीक आहे. पहिल्या तसे या जन्मात सद्गुरूंची गाठ पडली व त्यांनी या देहाचे राऊळ म्हणून तयार करून दिले. लोक नमस्कार करतात ना. लोक नमस्कार करतात का नाही? किंवा ते केंद्रावरचे लोक म्हणजे असे काही वेगळे दिसतात का नाही? पण त्याचे काय झाले? वारूळ झाले आणि आयत्या बिळात ना गोबा. असे हे अनेक जन्मातल्या सत्कृत्याचे हे राऊळ त्याचे कुविचाराने केले वारूळ आणि अविचारांचा नाग जो आहे हा त्यामध्ये आयता येऊन राहिला. अशी ही आज आम्हा मानवांच्या जीवनाची दुर्दशा झाली आहे. आता 32 शिराळ्याला नागपंचमीच्या दिवशी किती नाग निघतात ते गुरु 32 शिराळ्याचे ते गुरुबंधू तुम्ही पाहिले आहे. मी तुला सांगितलं शिकायला होतो तेव्हा मुद्दाम 32 शिराळ्याला गेलो होतो. हे सांगितलं खरं आहे. पण लोक त्यावेळेला ते मुळात हा गुरु सापडतात पण सावध नाही. कारण ते मुक्ततेसाठी आलेले असतात. आता हे पुढे सांगतायत दादा म्हणजे 32 शिराळे हे जे सांगतायत ते मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे सांगलीला असताना. आता 32 शिराळ्याला नागपंचमीच्या दिवशी किती नाग निघतात ते वायसी पाटील म्हणजे 32 शिराळ्याचे गुरुबंधू तुम्ही पाहिले आहे. पण हे नाग असतात कुठले आणि इतर वेळेला ते जातात कुठे? आणि ते नागपंचमीच्याच दिवशी 32 शिराळ्याला येतात. हे येतात कुठून? तर काही आत्मे असे आहेत
की ज्यांना मरणोत्तर जीवनानंतर ह्याचे ज्ञान होते की आपण जन्म घेतला तर पुन्हा अधिक कर्मबंधनामध्ये जाऊ, हां. त्यापेक्षा कर्मबंधनामध्ये न जाता आपण नागाच्या रूपाने 32 शिरड्याला जाऊन गोरक्षनाथांच्या पायाशी मुक्त होऊया. हां. म्हणून ते तावत नाही, काही नाही कळलं, त्यांना पश्चाताप झालेला आहे. तर काढून तिथं गेल्यावरती गोरक्षनाथांच्या देवामध्ये सोडले, ते सापमुक्त होतात. आता असा खरा तो सिद्धांत आहे, परंतु तो एक चमत्कार आहे असे समजून लोक फोटो घेतात, चित्रे काढतात. आता तेवढ्या त्या नाग रूपाने आलेल्या मृतात्म्यांना हे गोरक्षनाथ मुक्त करीत असतात. थांबायचं का वाटायचं?